राऊसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून एक बातमी अशी येते आहे की काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री, यांनी एक मुलाखतीत विधान केलेलं आहे. राष्ट्रवादीतले साधारण 5 ते 6 आमदार अस्वस्थ आहेत, ते खासदार अस्वस्थ आहेत. ते काय करतील हे सांगता येत नाही, पण मोदी शहा त्यांच्या मागे हात धुवून लागले. बघा, शिवसेनेचे 6 खासदार फोडले. अस्वस्थ असणं वगैरे या गोष्टी का आम्ही मानत नाही. आपण मशाल चिन्हावर निवडून आलात, मग अस्वस्थ व्हायचं कारण काय? तुम्ही स्वीकारलंत ना, मशाल चिन्ह स्वीकारलं तुम्ही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं नेतृत्व स्वीकारलं आणि तुम्ही निवडून आलात पक्ष फुटल्यावर. तसंच अजित पवार यांनी पक्ष फोडल्यावर माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुतारी या चिन्हावर निवडणुकीत उतरला लोकसभेच्या. आणि मला वाटतं त्यांनी त्यांच्या 7 की 8 जागा निवडून आल्या, फार कष्टानं. या जागा सहज निवडून येत नाही ना. पवार साहेबांनी सुद्धा त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये वणवण फिरून खासदार निवडून आणले आणि त्यांनी कमी जागा, मला वाटतं त्यांनी 10 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या, मला वाटतं 8. करेक्ट. अस्वस्थ व्हायचं कारण कोणाला असण्याचं कारण नाही. का अस्वस्थ आहे? आपण तुतारी चिन्ह स्वीकारलं, आपण शरद पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्यावर निवडून आलेलं आहे. आणि शिवसेनेचे खासदार असतील किंवा माननीय पवार साहेबांचे खासदार असतील किंवा महाराष्ट्रातले काँग्रेसचे खासदार असतील, तुम्हाला झालेलं मतदान आणि तुम्हाला जे लोकांनी निवडून दिलं आहे ते मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे. मग अस्वस्थ का होतं? कोणाला घाबरत आहे? काही कारण नाही ना. मला वाटत नाही की पण अस्वस्थ वगैरे कोणी नसतं. मोदी आणि शहा आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्याकडे असलेली माहिती त्याने नक्कीच माननीय पवार साहेबांकडे पोहोचवली असेल, एवढंच मी मानतो. राऊसाहेब, तुम्ही म्हणता की अस्वस्थ असण्यामध्ये काही कारण आमचे का? आता आमचे 6 गेले, कशा करता अस्वस्थ होते? नाही, अस्वस्थ होण्यामागचं मूळ कारण हा निधी असतो. कारण त्या मतदारसंघाचा विकास किंवा त्या कसला विकास करतायत? कसला विकास? 100 कोटी दिले तरी हे विकास नाही करू शकत. नरेंद्र मोदी वाराणसीचा विकास नाही करू शकले अजून. नागपुरात जाऊन बघा काय विकास आहे तो. कसला विकास? कसा विकास कोसळतोय तो बघा तुम्ही. नांदेडला काल पूल कोसळला, मिसिंग लिंक कोसळला, अख्ख्या राज्यभरात रस्त्यांवर खड्डेच खड्डे. हा विकास? कोणत्या विकासासाठी आणि अस्वस्थ व्हायचं कारण आहे? लोकांमध्ये राहायचं, पुढल्या निवडणुकीसाठी संघर्ष करायचा आणि आम्ही सत्तेत येऊ हा आत्मविश्वास ठेवायचा. 2029ला देशामध्ये इंडिया आघाडी सत्तेमध्ये येणार.